महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येतेय। अजित पवारांविषयी दोन मोठ्या नेत्यांनी खालच्या दर्जाची भाषा वापरल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय आणि त्याहूनही गंभीर म्हणजे या कथित ऑडिओ क्लिपचे साक्षीदार खुद्द सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। काय आहे हे प्रकरण, कोण आहेत ते दोन मोठे नेते आणि यानं महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होतील पाहूयात। सगळ्यात आधी पाहूयात रोहित पवार नेमकं काय म्हणाले। आता एक चर्चा अशी सुद्धा आहे की एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये एक कुठला तरी प्रमुख नेता अजितदादांबद्दल अजितदादा जिवंत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे आणि हा ऑडिओ जो आहे जो आम्ही ऐकण्यात आहे तो कदाचित सुनेत्रा काकींनी सुद्धा आणि पार्थने सुद्धा तो ऐकलेला आहे। तो काय ऑडिओ, कशा प्रकारचा ऑडिओ, त्याच्यामध्ये कोण बोलतंय, कोणाबद्दल बोलतोय आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलते दादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत, ते कधीतरी पुढे येऊन त्यांनी सांगावं। 4 महिने उलटून गेले, परंतु रोहित दादा 4 महिने उलटून गेले, पाठपुरा कुठपर्यंत सुरू आहे सध्या अजित पवारांच्या? ज्या व्यक्तीली ते ऐकलेलं आहे त्या व्यक्तीली ही गोष्ट मला तिथं सांगितलेली आहे। मी स्वतः ते ऐकलेलं नाही, पण एका व्यक्तीकडे तो ऑडिओ आहे आणि मला असं कळतं की ज्या व्यक्तीने तो खरं रेकॉर्ड केलेला आहे त्या व्यक्तीने मात्र तो सुनेत्रा काकींना आणि पार्थला ऐकवलेला आहे आणि हे पत्र यायच्या आधी ऐकवलेलं आहे असं आम्हाला कळलं। पाठपुरा मला माहीत नाही, पण पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो। त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे। कदाचित त्या पक्षातल्या लोकांनासुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांनासुद्धा हे आवडणार नाही, पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजूनसुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत। त्यांनासुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती तर एक चांगला संदेश दिला गेला असता, पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा। रोहित पवारांच्या या दाव्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनीही प्रतिक्रिया दिली। ते म्हणतात ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर तुम्ही ती द्यावी, ती आपण फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवू, त्याची सत्यता पडताळू। आजकाल 2000 रुपयात चॅट जीपीटीचं सबस्क्रिप्शन घेतलं की आवाज बदलता येतो, असं उमेश पाटील म्हणाले। रोहित पवारांनी या बड्या नेत्यांची नावं थेटपणे जाहीर केलेली नाहीत, पण त्यांच्या दाव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय। हे नेते शरद पवार गटातील आहेत की अजित पवार यांच्यासोबत गेलेत हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र अजित पवारांबद्दल जर अशी भाषा वापरली गेली असेल आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी ती ऐकली असेल, या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। भविष्यात हे प्रकरण आणखी तापणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। रोहित पवारांच्या या दाव्यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कोण असतील ते दोन नेते? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।